राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला मिळाल्यानंतर सर्वसामान्यांच्या नेमक्या भावना काय आहेत आणि त्यांची वैचारिक भूमिका काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. दादा, काल जो निर्णय आला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं? मी जनतेला एकच सांगू इच्छितो का गेल्या एक दिवसापूर्वी झालेला निर्णय जो न्यायालयाने दिला, तो न्यायालयाचा निर्णय आम्हाला, मी शरद पवार गटाचा आहे आणि शरद समर्थक आहे, आम्हाला मान्य नाही. आम्ही हायकोर्टात त्याची जाब मागू. परंतु ही जनता गेल्या 60 वर्षापूर्वी ही शरद पवार साहेबांबरोबरच आहे. आताच माझा एक मित्र बोलला का पाठीमागे झालेल्या गोष्टीची बदला घेऊन राहिलेत. परंतु हे महाराष्ट्राची जनता आणि सुधारित आणि शेतकरी जनता ही फक्त शरद पवार साहेबांच्याच पाठीमागे राहील. येत्या 2024ला यांना आमदार असो की खासदार असो, जेवढे गेले असतील गद्दार, त्यांना आमची जनता भूमिका ठाम मांडील आणि मताच्या याच्यातून आमच्या पवार साहेबांना पुन्हा एकदा वादळी अवस्थेत पुन्हा एकदा वर्चस्व आणील, एवढं बोलतो. सर्वसामान्य म्हणून तुमची नेमकी भूमिका काय आहे? कालचा जो निर्णय आला का? एकंदरीत सर्वसामान्य म्हणून मला असं वाटतं की हा जो निर्णय आहे हा संविधानाच्या विरोधातला निर्णय आहे. आज आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आहे त्याच्या विरोधात सर्व हा निकाल जात आहे. याचा अर्थ असा होतो फक्त सत्तेच्या जीवावर हा निर्णय होत आहे. एकंदरीत तुम्ही बघा, गेल्या 2 वर्षात 1.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या वतीने असंच झालेलं आहे. ज्या माणसाने पक्ष मोठा केला, पक्ष स्थापना केली, त्याला डावलून तो निर्णय त्यांच्याकडे गेलेला आहे. आज त्याचीच प्रवृत्ती होऊन राष्ट्रवादीमध्ये तीच परिस्थिती झालेली आहे. शरद पवार साहेबांनी जी पक्षाची स्थापना केलेली आहे सर्व जनतेला माहिती आहे, सर्व जगाला माहिती आहे. आणि आज अजितदादांनी भाजपासोबत जाऊन हा जो कट रचला आहे हा योग्य नाहीच आहे आणि हा संविधानाला डावलून घेतलेला निर्णय आहे. दादा, तुम्हाला काय वाटतं? एक सर्वसामान्य म्हणून तुमची भूमिका काय आहे? आम्हाला असं वाटतं का हे निवडणूक आयोग जे आहे ते भाजपच्या म्हणण्यानुसार चाललेलं आहे आजपर्यंत. आणि भाजपनी ठाकरे घरानं फोडलं, त्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांचं 2 फाळ्या निर्माण केल्या घरातच त्यांनी. आणि त्यापूर्वी त्यांनी अनेक पक्ष फोडलेले आहे असेच. आणि निवडणूक आयोग जे आहे ते भाजपच्या म्हणण्यानुसार चाललेले आहे. तुम्ही एक सर्वसामान्य म्हणून या निकालाकडे कसं बघता? आत्ताच माझे मित्रांनी जो काही वक्तव्य केलेले आहे त्या गोष्टीची मी एकदम अनुसरण देतो. कारण परिस्थिती तीच आहे या ठिकाणी. जाती धर्माच्या नावाने राजकारण करून सत्तेचा गैरफायदा करून संविधान घटना ही पूर्णपणे अशी दडपशाही चालू आहे या ठिकाणी. आणि जर आज संविधान घटनेचं दडपशाही होत असेल तर काही दिवसांनी स्वातंत्र्याची सुद्धा पूर्ण हानी होऊ शकते. आणि पुन्हा आम्हाला असं वाटतं आपण पुन्हा या सत्तेच्या नावाखाली ही आपण गुलामगिरीमध्ये जातोय पुन्हा, आणि लोकशाही धोक्यात आहे. हा निर्णय जो काल आला त्याच्याबद्दल नेमकी प्रतिक्रिया काय वाटते तुम्हाला? काय वाटतं, निर्णय योग्य आहे की नाही? सर्व झालेल्या गोष्टी चुकीच्याच पद्धतीने घडलेल्या आहे. कारण संविधानाला डावलून हा निकाल दिला गेलेला आहे या ठिकाणी. एकंदरीत जर बघितलं तर विविध अशा संमिश्र प्रतिक्रिया या सर्वसामान्यांमधून आपल्याला बघायला मिळतात. लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.